मम्मी मम्मी आज काय बनवलंय? आज काय रे? कशाच तर खमंग वास सुटलाय आपल्या घरात. हो, हा ये इकडे दाखवते काय बनवले ते. हे बघ. हा, डॅन डॅन बघू शकतो. हे बघ, हे इकडं जवळ ये. आहा, मस्त. काय ओळख बरं हे? कसला तरी मसाला दिसतोय. हो, बरोबर ओळखलं. कसला तरी मसाला नाहीये, आपण जो वर्षभराचा साठवणीचा मसाला करतो ते म्हणजे काळं तिखट, काळा मसाला, तोच बनवलेला आहे. कसा बनवलाय? कसा बनवलाय? चला दाखवते तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. हे बघा, मस्त असा वर्षभर साठवणीतला काळा मसाला कसा बनवायचा, तेही पावसाळ्यामध्ये, ते आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. काळा मसाला वर्षभर साठवणीतला बनवायचा आहे. त्यासाठी इथं सगळं साहित्य घेतलेलं आहे. इथं घेतलेली आहे लवंगी मिरची, लवंगी लाल मिरची घेतलेली आहे. तीही उन्हामध्ये वाळवून घ्यायची, किंवा ऊन नसेल तर अशीच निवडून घ्या. इकडे धणे घेतलेले आहेत. इकडे बघू शकता, इथं मी बेडगी मिरची घेतलेली आहे, बघू शकता, किंवा काश्मीरी लाल मिरची म्हटलं तरी चालेल. ही तिखटासाठी कमी असते, कमी तिखट असते, पण हिचा ना कलर खूप छान येतो ह्या मिरचीमुळं, म्हणून ही थोडीशी कलरसाठी म्हणून ही वापरायची. पाव किलो ती घेतली आहे. इथं जिरे घेतले, तमालपत्री, दगडफूल, मिरे, दालचिनी, पुन्हा इथं लवंगा घेतलेल्या आहेत, त्रिफळ आहे, इथं मोहरी आहे, खसखस आहे, थोडीशी मेथ्या घेतलेल्या 1 चमचाभर, आणि इकडं हळकुंड, विलायची, आपली जी साधी विलायची असते ती विलायची, हिंग, इकडं ताटामध्ये बघा धणे आहेत, मसाला विलायची घेतली आहे तुम्ही, थोडेसे तीळ घेतलेले आहेत, रामपत्री आहे, जावित्री आहे, पुन्हा इकडं बघू शकता ते चक्री फूल आहे, बघू शकता मस्त ते, त्याला त्रिफळा म्हणतात. आणि इकडं बघू शकता कारळं घेतलेले आहेत थोडेसे, हे आहेत शहाजिरे, याचा ना खूप छान असा वास येतो. शृंगार दालचिनी आणि सुंठ आहे, इथं सुंठ घेतलेलं आहे, त्याचसोबत मीठ पण आहे. तिकडं खोबरं बारीक खिसून घेतलेलं आहे. आता मसाला कसा करताय वर्षभराचा, त्याचं सगळं साहित्य आता मी माझ्या पद्धतीनं माझा जो मसाला घरामध्ये बनवते त्याचं सगळं साहित्य मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. बऱ्याच घरामध्ये मसाला बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. इकडं पाव किलो तेल पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. 15 ते 20 मिनटं चांगलं बारीक गॅसवरती तेल चांगलं उकळून घ्यायचं आहे, असंच पातेल्यामध्ये, त्याला बंद वगैरे करायचं नाही. 15 ते 20 मिनिट चांगलं उकळून घ्यायचं. इकडे गॅसवरती लोखंडी कढई ठेवली, लगेच यामध्ये जिरे घेतले भाजण्यासाठी. जिरे चांगले व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. आता इथं मसाले सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे, पण ते कसे भाजायचे त्याची सुद्धा एक खूप महत्त्वाची ट्रिक आहे. इकडे आपण जिरे कोरडेच भाजून घेतलेले आहे. जिरे भाजून घेतले लगेच ताटामध्ये एका मोठ्या पाटीमध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचे. लगेच आपण घेतलेले शहाजिरे पण भाजून घ्यायचे. आता हा सगळा मसाला बनवताना एक ट्रिक कॉमन सांगते तुम्हाला. हा मसाला जो आहे तुम्हाला उन्हाळ्यात जमला नाही बनवायला, किंवा काही कारणास्तव उन्हाळ्यामध्ये बनवता आला नाही, आणि पावसाळ्यामध्ये नेमका माझा सगळा मसाला संपलेला आहे, तर पावसाळ्यामध्ये मी सगळा मसाला बनवते. पण उन्हाळ्यामध्ये मसाला कसा बनवायचा आणि पावसाळ्यामध्ये मसाला कसा बनवायचा हे सुद्धा तुम्हाला मी नक्कीच शेअर करणार आहे. त्याच अगोदर सगळं साहित्य इथं आपण भाजून घेऊया. शहाजिरे, जिरे, कारळं इथं कोरडंच भाजून घेतलेलं आहे. घेतलेल्या चमच्याभर मेथ्यासुद्धा कोरड्याच भाजून घेतलेल्या आहेत. मेथ्या अगदी लालसर होईपर्यंत भाजून घेतल्या, लगेच त्या पाटीमध्ये काढून घ्यायच्या. आता बऱ्यापैकी सगळे मसाले एकत्र भाजून घ्यायचे. इथं तमालपत्री भाजून घ्यायची आहे, बघू शकता. तमालपत्रीसुद्धा मी कोरडीच भाजून घेणार आहे. मीडियम गॅस करायचा, मोठं जाड बुडाची कढई घ्यायची आणि इथं भाजून घ्यायची. आता तुम्हाला सांगते, बाकीचा मसाला भाजताना सुद्धा मी व्हिडिओ काढला होता, पण तो काय कारणास्तव स्किप झाला किंवा तो डिलीट झाला माझ्याकडून. आता बाकीचा कुठला मसाला भाजलाय तो सांगते तुम्हाला. इथं मी दालचिनी भाजून घेतलेली आहे, पुन्हा सुंठ भाजून घेतली, दगडफूल भाजून घेतलं, खसखस भाजून घेतली, तीळ भाजून घेतले, कारळे भाजून घेतले, दालचिनीसुद्धा कोरडीच. हा इथं जो पाटीमध्ये मसाला दिसतोय तो मसाला मी सगळा कोरडा भाजून घेतलेला आहे, त्यामुळे इथं वेगळं काही तेल वगैरे घातलं नाही. आता भाजूया इथं लवंगसुद्धा आपण कोरडीच भाजायची आहे. वाटलंच तुम्हाला कोरडी नीट भाजली नाही आहे तर थोडंसं 1 चमचा 2 चमचा तेल घालायचं. याच्या व्यतिरिक्त मसाल्यामध्ये जास्तीचं तेल घालायचं नाही. तर थोडंसं मला वाटलं की लवंग तेल टाकून भाजावी, म्हणून मी थोडंसं यामध्ये 2 चमचे, अगदी नाही 2 चमचे नाही, चमचाभर तेल, अर्धा चमचा किंवा चमचाभर तेल टाकलं यामध्ये, आणि लवंग अशी व्यवस्थित अशी लालसर होईपर्यंत भाजून घेतली. बघा
लवंग ना भाजायला लागल्यावर जरा जरा असे फुलतात. मसाले कुठलेही असू दे, भाजून म्हणजे भाजायला लागले ना थोडे थोडे पोटं असे फुलल्यासारखे होतात. तर लवंगसुद्धा भरपूर तेल ओतल्यानंतर चांगली फुलते तेलामध्ये. पण इथं आपल्याला पावसाळ्यामध्ये मसाला बनवायचा असल्यामुळे भरपूर तेल ओतून आपण मसाला बनवू शकत नाही, कारण हा मसाला वाटला जात नाही लवकर तेल ओतून भाजल्यामुळं. ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे. इथं मसाला सगळाच कोरडा भाजला आहे मी. आणि हो, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती काळा मसाल्याची रेसिपी येते, कारण याच्या अगोदर मी काळा मसाला बनवला नाही आणि दाखवला नाही. लगेच इथं बघू शकता, इथं जो मसाला आहे ती जावित्री भाजून घेऊया. बघा मी थोडा थोडा आणलेला आहे, 10 ग्रॅम त्रिफळा आणि जावित्री पण मसाल्यामध्ये घातले. आता ही त्रिफळा पण कोरडंच भाजून घ्यायचं आहे. त्रिफळा मसाला, आणखीन सुद्धा भरपूर मसाले आहेत. कांदा लसूण वापरतात, ज्यांच्याकडे कांदा लसूण वापरतात त्यांनी कांदा लसूण घालायचा आहे. मी इथं बिना कांदा लसणाचा मसाला बनवत आहे, ते बी अगदी वर्षभर टिकणारा. तर तुम्हाला नवल वाटत असेल, यामध्ये अजिबात कांद्याचा किंवा लसणाचा वापर केलेला आहे. सगळे मसाले कोरडे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता इथं मिरे भाजून घ्यायचे आहेत. आता मसाल्याचं प्रमाण जर विचारलं ना, तर तुम्ही मिरची कितपत घेतली त्याच्या अंदाजाने इथं मसाले घ्यायचे आहेत, किंवा त्याच्या हिशोबाने इथं मसाले घ्यायचे आहेत. सगळे मसाले मिळून माझे अर्धा ते पाऊण किलो हे मसाले झाले होते. सगळे खडे मसाले जे आहेत ते अर्धा ते पाऊण किलो. आणि धणे मी 1.5 किलो मिरचीसाठी धणे अर्धा किलो वापरलेत आणि खोबरं अर्धा किलो वापरलं आहे. तर हे दोन्हीचं प्रमाण 1 किलोचं आहे. आणि 1.5 किलो मिरची, पाव किलो बेडगी मिरची असं हे मी वापरलेलं आहे. तर मसाला विलायची सुद्धा आहे, ती सुद्धा अशी थोडीशी कोरडी भाजून घेतली. बघू शकता मस्त अशी फुलली आहे. साधी विलायची पण भाजूया आपण. हे बघा, साधी आपली विलायची जी आहे, पुरणाला वगैरे कुठल्याही गोडाधोडाच्या पदार्थाला घेतो, ती सुद्धा आपल्या मसाल्यामध्ये मसाला करताना भाजून घ्यायची आहे. ती विलायची भाजून झाली. इकडे लगेच मोहरी घेऊया. मोहरी सुद्धा आपण कोरडीच भाजून घेणार आहे. तर सुरुवातीला काय झालं, हे बघा मोहरी छान अशी भाजली आहे. सुरुवातीला आपण मोहरी ज्यावेळेस कढईमध्ये ओतली त्यावेळेस काळपट दिसत होती, आणि ज्यावेळेस भाजली त्यावेळेस पांढरा शुभ्र असा कलर आलेला आहे. इकडं आहे हळकुंड. आता हळकुंड कसं आहे, थोडंसं मी कोरडं भाजून घेणार आहे. आधी बघणार आहे कोरडं भाजल्यानंतर फुलतंय का नाही ते. कोरडं जर भाजल्यानंतर नाही फुललं तर अगदी थोडंसं तेल टाकायचं, चमच्याभरच. पोहे खायच्या चमच्याने चमच्याभर तेल टाकायचं आणि त्या तेलामध्ये व्यवस्थित असं हे हळकुंड तळून घेतल्यासारखं घ्यायचं. बघा थोडंसं मी अगोदर गॅसवरती भाजून घेतलं होतं, नंतर त्याला तेलामध्ये थोडंसं तळून घेतलं. भाजल्यामुळे ते जास्त फुललं नाही. तेलामध्ये जास्त तुम्ही तळलं ना, खूप छान असं फुललं जातं. तर इथं 3 ते 4 हळकुंडे घेतलेले आहेत. जास्त हळकुंड वापरायचं नाही, तिखट पांढरं पडतं. आता राहिलेला सगळा मसाला बऱ्यापैकी भाजून झालेला आहे. ही आहे रामपत्री. याच्यामुळे ना मसाल्याला खूप छान असं सुगंध येतो बघा. आणि मेथ्या का घालायच्या मसाल्यामध्ये, तर मसाला वर्षभरासाठी चांगला टिकला जातो, त्यामुळे मेथ्या इथं वापरलेल्या आहेत. आवडीनुसार मेथ्या कंटिन्यू वापरायच्याच मसाला करत असताना. तर इकडे बघू शकता रामपत्रीसुद्धा व्यवस्थित अशी अगदी कमीत कमी तेल वापरून भाजून घेतलेली आहे आपण. तर हा सगळा मसाला जो आहे तो ना मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. बघा खरंच बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि आता मला घरामध्ये सगळा मसाला संपला आहे. विकतचा तर मसाला नाही आणू शकत, कारण रोजच विकतचा मसाला नाही खाऊ शकत. एकदाच मसाला बनवला ना तर तो वर्षभरासाठी पुरेल एवढा मसाल्याचं साहित्य मी सगळं घेऊन आलेली आहे. आणि आता इथं हे जे आहे ते चक्रीफूल जे आहे ते आपण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी सगळा मसाला भाजून झालेला आहे. मेन राहिलेला आहे धणे, मिरची आणि खोबरं. आता सगळे मसाले कोरडे भाजून घेतले व्यवस्थित असे. आता बघा ही लोखंडाची कढई आहे. लोखंडाच्या कढईमध्ये गॅसवरती सगळा मसाला भाजून घेतलेला आहे. सगळा मसाला बऱ्यापैकी भाजून झालेला आहे. आता आपण भाजायचे आहेत धणे मी इथं स्वच्छ असे निवडून घेतले. अर्धा किलो धणे घेतलेले आहेत 1.5 किलो मिरचीसाठी. तर हे परफेक्ट प्रमाण आहे. आणि तुम्हाला मसाल्याचं प्रमाण जर पाहिजे असेल तर तसं मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्कीच या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मसाल्याचं प्रमाण देईल, किंवा त्यासाठी मी छोटासा एक व्हिडिओ बनवेन की किती साहित्य घेतलं होतं, किती प्रमाण घेतलं होतं यासाठी. तर इकडे आपण धणे ना अगदी लालसर होईपर्यंत कोरडेच भाजून घ्यायचे आहेत. सगळे मसाले कोरडे भाजायचे आहेत, कुठल्याही मसाल्याला तेल वगैरे वापरायचं नाही. तर धणेसुद्धा अगदी चांगले लालसर भाजून घेतलेले आहेत. बघा धणे काढून घेतले कढईमध्ये. लगेच यामध्ये आता खोबरं घालायचे. तर सगळे मसाले इकडे भाजून झालेले आहेत, धणे भाजून झाले. आता यामध्ये खोबरं घालूया आणि खोबरंसुद्धा तेल न टाकता अगदी कोरडंच भाजून घ्यायचं आहे.
तर मी असं का सांगते तुम्हाला, तर पावसाळ्यामध्ये आता तुम्हाला खरं सांगू का, मसाला हे पदार्थ जो आहे तो उन्हाळ्यामध्ये बनवला तर चांगलाच. कारण उन्हाळ्यामध्ये बनवल्यानंतर तेलामध्ये तुम्ही तळून मसाले सगळे घेतले तरी चालतात किंवा तेल टाकून भाजले तरी चालतात. कारण काय होते, उन्हाळ्यामध्ये ऊन भरपूर असतं, उष्णता असते, त्यामुळे मसाले डंक्यावर नेले तर पटकन बारीक पण होतात. पण पावसाळ्यात जर तुम्ही हे मसाले तेल टाकून भाजले तर तुम्ही मिक्सरवर कांदा किंवा डंक्यात सुद्धा लवकर बारीक होत नाहीत. त्यामुळे कमीत कमी तेल वापरून पावसाळ्यात मसाले तयार करायचे आहेत. इकडं बेडगी मिरची घेतलेली आहे किंवा काश्मीरी लाल मिरची ही घेतलेली आहे. थोडीशी आता भाजूनच देणार आहे. कारण पाऊस चालू आहे आणि मिरची सादळली आहे. मिरची सादळली म्हणजे डंक्यात कुटली जात नाही किंवा मिक्सरवर सुद्धा व्यवस्थित कुटली जात नाही. त्यामुळे ही मिरचीसुद्धा मी भाजून घेतली आणि आता ही सगळ्यात शेवटी ही लवंगी मिरची भाजून घ्यायची आहे. बघा, याकडे मोठ्या कढईमध्ये थोडीशी मी ही लवंगी मिरची भाजून घेत आहे. आणि या लवंगी मिरचीला सुद्धा मी तेल वापरणार नाही, अगदी थोडंसं टाकलं तर टाकणार आहे. तर बघा, इथं लवंगी मिरची मी थोडी करून भाजून घेतली. लवंगी मिरची भाजत असताना घरामध्ये ठसका खूप होतो, त्यामुळे काय करायचं, थोडंसं बारीक मीठ आधी भाजताना टाकायचं कढईमध्ये, मग मिरची टाकायची आणि हलवायचं त्याला सतत, म्हणजे मिरची ही पटकन भाजली जाते. इथं 1.5 किलो मिरची आणि 1/2 किलो काश्मीरी लाल मिरची किंवा बेडगी मिरची भाजून घेतलेली आहे. सगळा मसालासुद्धा भाजून घेतलेला आहे. हळकुंड मी काय केलं आहे, भाजल्यानंतर तळल्यानंतर ते खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा आहे. एक दाखवते तुम्हाला, मिक्सरमध्ये बारीक होणार नाही ना. आणि हा मसाला जो आहे ना, मी घरीच कसा बनवायचा ते दाखवणार आहे तुम्हाला. तर तुम्ही म्हणसाल घरी एवढा मोठा मसाला कसा बनवायचा, खूप वेळ लागेल आपल्याला बनवायसाठी. असं काहीही होणार नाही आहे, कारण हे मसाले आपण कोरडे भाजलेले आहेत. आणि कोरडे भाजले असल्यामुळं काय होतंय, मिक्सरवर फटाफट हे मसाले बारीक होत आहेत. त्यामुळं मी काय केलं, आधी हळकुंड फक्त जड असतं, मिक्सरला बारीक होत नाही लवकर. त्यामुळे थोडेसे त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे हळकुंडाचे. हे बघा, अशा पद्धतीनं मी काय केले, खलबत्त्यात थोडेसे तुकडे करून घेतले. किंवा तुम्हाला जे आपण सुंठ घेतलेले आहे, सुंठसुद्धा थोडंसं बारीक चिचून घ्यायचं खलबत्त्या आणि नंतर त्याला भाजायला घ्यायचं किंवा मिक्सरला वाटताना सुद्धा तसंच करायचं. तर सगळे मसाले भाजून झाले. हळकुंडसुद्धा मी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. दालचिनीचे सुद्धा थोडे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. दालचिनीसुद्धा लवकर असे जास्त मोठे तुकडे असतात ना दालचिनीचे, त्यामुळे दालचिनीसुद्धा. तर सगळ्यात अगोदर मी धणे पावडर बारीक करून घेणार आहे. तर आज मी पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवर असू दे किंवा तुमच्या आग्रह खातीर मी मसाला बनवते वर्षभराचा साठवणीतला. कारण याच्यानंतर परत पुढच्या वर्षीच याची रेसिपी बनवणार आहे, त्यामुळे मी तुमच्यासाठी खास ही रेसिपी शूट करून ठेवलेली आहे. तर इथं धणे पावडर मी मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. आता धणे पावडर काय मिक्सरवर फटाफट बारीक होते, त्यामुळं त्याला चाळून घ्यायची गरज नाही. बारीक झाली की आपल्याला समजते. आणि आणखीन एकदा हे मसाले आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. त्यामुळे धणे पावडर ही सगळी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. बघू शकता, अगदी बारीक अशी ही धणे पावडर मिक्सरवर बारीक झालेली आहे. तर सगळी धणे पावडर मिक्सरवर तयार करून घेतलेली आहे. मस्त खमंग असा ह्या धणे पावडरचा वास सुटलेला आहे, काय सांगू. धणे पावडर इतकी छान तयार झाली आहे. आता धणे पावडर तर तयार करून घेतली, बाकीचा सगळा मसालासुद्धा आपण मिक्सरवर थोडा घालून वाटून घ्यायचा आहे बारीक. हे बघा, तर यातली जी तमालपत्री आहे, तमालपत्रीचे ना हाताने थोडेसे बारीक तुकडे करते. कारण काय होते, मिक्सरच्या भांड्यामध्ये गेली ना तर ती बारीक होत नाही आहे. त्यामुळे तिचे बारीक तुकडे केले ना, तीच बाकीच्या मसाल्यासोबतसुद्धा व्यवस्थित अशी वाटली जाते आणि त्याचे वर छोटे कण राहणार नाहीत. म्हणून जेवढे काही मसाले मोठे दिसत आहेत तुम्हाला, ते हाताने थोडेसे बारीक करून घ्यायचे. इथे मसाला माझा बघा अर्धा ते पाऊण किलो मसाला झाला आहे सगळा टोटली मिळून. आणि बाजारात जर तुम्ही गेलात तर बाजारात गेल्यानंतर एकत्रच करून मसाला देतात बघा, 1/2 किलो देतात. आता तुम्ही किती किलोचा मसाला बनवलेत त्याच्या हिशोबाने मसाले घालतात बरेच जण. आता ह्या माझ्या पद्धतीचा मसाला आहे, त्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेन मी काय घातले ते. पण प्रमाण कसं द्यायचं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन. तर इथे बघू शकता मसाला बारीक करून घेतला आहे. मसाला बारीक करून फिरवून घेतला मिक्सरवर. आणि आता मी काय करणार आहे, एक परात घेतली, परातीमध्ये चाळणी, आणि चाळणीने हा मसाला चाळून घ्यायचा आहे. तुम्हाला खरं सांगते, मसाला चाळून का घ्यायचा, ती दगडफूल जे आहे ते दगडफूल आपण काही तेलामध्ये तेल टाकून भाजलेलं नाही, तरीसुद्धा ते दगडफूल जे आहे ते अजिबात बारीक होत नव्हतं. कारण हे मसाले वगैरे बनवायचे असतील तर आपण उन्हाळ्यातच बनवतो. तर बघा, इथं चाळून घेतला मसाला आणि इथे वरचं जे काही मसाला राहिलेला आहे मोठा तो सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात घालायचा आणि त्यासोबत आणखी त्यातला थोडासा मसाला घ्यायचा आणि सगळा मसाला बारीक करून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीनं. तर सगळा मसाला मी घरीच मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे. आणि मिरची जी तुम्हाला दाखवली ना, मिरची मी माझ्या सासूबाईंजवळ गिरणी पण आलेल्या आहेत मिरची बारीक करण्यासाठी. किंवा पहिले मिरची कांडप असायचे, ज्याला डंका म्हणतात, त्या डंक्यावरती काढण्यासाठी
करण्यासाठी दिलेले आहे. मिरची बारीक करून घेऊन येत आहे तोपर्यंत मी इकडं मसाले वाटून घेतलेले आहेत आणि इथं हिंग जे आहे ते तेल चांगलं गरम केलं आणि त्या गरम केलेल्या तेलामध्ये हिंग घातलं आहे. ऑलरेडी आपण पातेल्यात पाव किलो तेल गरम करून घेतलं होतं. त्याच पातेल्यामध्ये सगळं हिंग घातलेलं तेल जे आहे ते तेल ओतणार आहे आणि हे सगळं तेल जे आहे ते आपण आपल्या मसाल्यामध्ये घालणार आहे. तर इकडे बघू शकता माझ्या सासूबाईंनी सगळा लाल तिखट करून आणलेला आहे, म्हणजे लाल मिरची बारीक पावडर करून आणलेली आहे मिरचीची. बघा तर मिरचीची इतकी छान लालसर पावडर तयार करून घेतली, म्हणजे मिरची इतकी छान लालसर दिसते. कशामुळे माहिती आहे का? यामध्ये आपण बेडगी मिरची वापरली किंवा काश्मीरी लाल मिरची वापरायची. त्यामुळे काळ्या मसाल्याला ना खूप छान अशी कलर येतो आणि टेस्ट पण छान लागते. तर इकडे बघू शकता धने पावडर घातली आपण या लाल तिखटामध्ये आणि बारीक करून घेतलेला मसाल्याच बरोबर आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते खोबरंसुद्धा आपण मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे आणि सगळा मसाला आणि यातली लाल ही मिरची पावडर एका पाटीमध्ये घातली आणि मसाला आणि मिरची पावडर सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सगळे मसाले आणि मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला खरं सांगू का, मला मसाला बनवता कसं काय येतो? लहानपणापासून ना आमच्या घरामध्ये डंक्यावर फक्त मिरची कांडून आणायची आणि घरीच आमची आई, पूर्वीच्या काळी मी लहान असताना तर मिक्सर एवढे नसायचे आणि असेल तर एवढे क्वालिटीचे मिक्सर मिळत नव्हते. तर तो मिक्सर होता एकदा त्याच्यावर मसाला बारीक करायला लागले तर मिक्सरचं भांडं खराब झालं. तर आई माझी उखळात कुटून मसाला बनवायची. उखळामध्ये मोठे मोठे कुटून घ्यायची, म्हणजे कांडून घ्यायची उकळात ती सगळा मसाला आणि त्याला चाळणीनं चाळायचं आणि नंतर असा मिक्स करून घ्यायचा. त्याला अख्खा दिवस जायचा माझ्या आईचा, कारण लहानपणापासून बघत आली. आईला माझ्या घरीच केलेलं तिखट आवडतं, कारण मसाले वगैरे ती डंक्यावर किंवा मिरची कांडपच्या तिथं कधीच देत नव्हते दळायला. फक्त मिरची कांडून आणायची आमचे काका ते आणि मिरचीची पावडर तयार करून आणली की घरीच मसाले मिक्स करायचे. आई तसंच करायचे, चुलत्याही तशाच करायच्या. त्यामुळं एकत्र फॅमिली असल्यामुळं घरात माणसं भरपूर होते आणि घरीच शक्यतो सगळ्या गोष्टी बनवलेल्या बघितल्यात लहानपणापासून. त्यामुळे मला मसाला घरी कसा बनवायचा हे सुद्धा मला माहीत होतं. त्यामुळे मी आज तुमच्यासोबत एवढ्या कॉन्फिडन्सली शेअर करते. आणि मंडळी, तुम्हाला बाकीचेही आपल्या चॅनलवरती पदार्थ रेसिपी आवडत असतील किंवा आणखीन कुठले पदार्थ पाहायचे असतील तर मला तसं कमेंट करून सांगा. इथं आपण यामध्ये सगळा मसाला तर मिक्स करून घेतला आहे लाल तिखटामध्ये. आता पाव किलो तेल इथं मी घालते. खरं सांगू का, मी ज्या डंक्यावरती मिरची म्हणजे जिथं मसाला करायला जाते ना त्या मावशीना जास्त काळ्या मसाल्यामध्ये तेल घालू देत नाही आहेत. एकतर तुम्ही मसाला पण कोरडा भाजा आणि काळ्या मसाल्यामध्ये पण जास्त तेल घालायचं नाही. तर तसं म्हणल्यापासून मी ना पहिले अर्धा किलो तेल घालायचे, पण आता मी फक्त पाव किलोच तेल घालते. तर इथं मी सगळं तेल आपल्या या मसाल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता सगळं मिक्स करून घेऊया. बघा, हिंग घातलेलं सुद्धा सगळं तेल आणि अगदी थोडंसं तेल मी ठेवलं आहे. लागेल तसं मी त्यामध्ये घालणार आहे तेल. बघा, थोडंसं काढलं होतं मी, गरम केलेलं तेल आहे. गरम करून घेतलं आहे तेल. गरम आणि करून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं. तर सगळं ही पाटी अगदी गच्च भरलेली आहे. तुम्हाला सांगते ना, मसाला जवळजवळ मी मिरची घेतलेली आहे 1.5 किलो, पाव किलो बेडगी मिरची, धणे अर्धा किलो खोबरं. याचं झालं प्रमाण किती? 1.5 किलो 2.5 किलो प्लस पाव किलो बेडगी मिरची, म्हणजे 2.25 किलो. जवळजवळ 4 ते 4.5 ते 5.5 किलोचं काळा मसाला इथं तयार झालेला आहे माझा, पूर्ण मसाला मिक्स केल्यानंतर. बघा, आणि हा 1 ते 1.5 वर्ष आरामात जातो मसाला. बघा मस्त. आणि हो, तुम्ही मला एक सुद्धा म्हणजे ही गोष्ट आवर्जून सांगायची कमेंट करून, हा बिना कांदा लसणाचा मसाला आहे. कारण मी असा मसाला का बनवते, आम्ही जैन असल्यामुळं आमच्याकडं कांदा लसूण कंटिन्यू खात नाहीत. 4 महिने चातुर्मासात कांदा लसूण खाल्ला जात नाही. लसूण जरी खाल्ला तरी कांदा खाल्ला जात नाही. आणि असं कोणीच आमच्याकडं मसाला जो आहे तो कांदा घालून बनवत नाही. जैन घरामध्ये जाऊन बघा तुम्ही, कांदा लसणाचा मसाला बनवून ठेवला जात नाही. हा मसाला वर्षभराचा जो आहे तो बिना कांदा लसणाचाच बनवला जातो. त्यामुळे मला मसाला घरीच कसा बनवायचा ह्याची रेसिपी मी लहानपणापासून बघते, आईचं बघते, त्यामुळे मला माहिती आहे. आणि इकडे बघू शकता, इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला घातला. आता याला थोडंसं अगदी पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आणि मसाला आपला तयार झाला. बघा, इथं पल्स मोडवरती मी थोडंसं फिरवून घेतला मसाला, म्हणजे आपण जे धणे पावडर आणि मसाले बारीक करून घेतले ते मिरचीमध्ये सगळं व्यवस्थित मिक्स होणार. तेलसुद्धा घातलेलं सगळं व्यवस्थित मिक्स होणार. मीठ जास्त घातलं नाही, कारण तुम्हाला सांगते मिरची बारीक म्हणजे मिरची ज्यावेळेस मी वाटायला दिली डंक्यावरती त्यावेळेस त्यांना मीठ दिलं होतं, त्यांनी भरपूर त्यामध्ये मीठ घातलं होतं. त्यामुळे मी मसाल्यामध्ये वरून वेगळं मीठ घातलेलं नाही आहे. तर इथं अशा पद्धतीनं सगळा मसाला मिक्सरमधून थोडासा फिरवून घेणार आहे. घरीच बनवलेला मसाला आहे. कसा वाटला मला कमेंट करून सांगायचं आहे.
तर चला मंडळी, बाकीचा सुद्धा सगळा मसाला आपण बारीक वाटून घ्यायचा आहे मिक्सरमधनं. फक्त पोल्स मोडवरती फिरवून घ्यायचा आहे, कारण आता मसाला तर सगळा तयार झाला आहे, फक्त एकजीव करून घ्यायचा होता. त्यामुळे हा सगळा मसाला एकजीव केला. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडतील, जैन आहेत मग यांच्या चॅनेलवर कांदा लसणाच्या रेसिपी कशा आहेत, तर त्याचंसुद्धा मी तुम्हाला उत्तर देते, कारण कांदा लसूण हा चातुर्मास झाल्यानंतर आम्ही खातो आणि त्याच्या रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणखीन तुम्हाला दुसरे काही प्रश्न पडले असतील नक्कीच मला कमेंट करा आणि विचारा. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खायचं आहे आणि मजेत राहायचं आहे. कुठलाही मसाल्या संदर्भात प्रश्न असू दे किंवा कोणताही प्रश्न असू दे, मला नक्कीच खाली कमेंट करून विचारा. आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतोय काळ्या मसाल्याचा, आणि थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे त्यासाठी सॉरी, पण नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यात छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बाय.